श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलं असल्याची कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची जी एनर्जी आपण बघणार आहे ती फक्त क्रिस्टलसाठी बघणार आहे. कारण क्रिस्टल जे आहे ब्रेसलेट ते आपल्याकडे येतं. म्हणजे जेव्हा आपण पार्सल कुरिअर घेतो तेव्हा जे मला असं वाटलं की सगळ्यांसाठी एखादा व्हिडिओ बनवून पोस्ट करावा. जेणेकरून प्रत्येकाला कसं आहे माहिती आहे का? प्रत्येक जण खूप जण मागवतात. त्यामुळे मला प्रत्येकाची काय खूप लोकं काय करतात, घेतात आणि घालतात, पण मला कॉल करत नाहीत, की ताई ब्रेसलेट आलंय आणि आम्ही कसं घालायचंय किंवा त्याचं काय त्याचा चार्ज करावा लागतो का? किंवा काय हिलिंग करावं लागतं का? असं काही मला विचारत नाहीत. त्यामुळे ते राहून जातं. म्हणून मला असं वाटलं, की अगोदर पण मी व्हिडिओ करून पोस्ट केला होता. पण खूप जणांनी जुने व्ह्यूअर्स आहेत त्यांनीच फक्त बघितलं असेल. आता परत एकदा पोस्ट करते जेणेकरून आता नवीन जे व्ह्यूअर्स आहेत त्यांना सुद्धा समजावं. यासाठी मी परत एकदा व्हिडिओ पोस्ट करावा असं मला वाटत होतं म्हणून मी आज बनवलेलाच आहे. तर हे ब्रेसलेट आहे जे माझं जुनं आहे. पण मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला तुमच्यापुढे शेअर करते आहे, की हे ब्रेसलेट जे आहे ते माझ्या शारीरिक म्हणजे आरोग्य हेल्थसाठी, हार्मोन्स इम्बॅलन्ससाठी हे मी मागवलं होतं. त्याला आता हे खूप भारीतलं आहे, छान आहे. क्रिस्टल खूप म्हणजे चांगले आहेत हे. प्रत्येक याच्यातले आहेत हे. सगळे ब्रेसलेट क्रिस्टल जे आहे ते याच्यामध्ये अवेलेबल आहेत आणि हे फक्त मी आरोग्यासाठी घेतलं होतं. हार्मोन्स इम्बॅलन्स होतं माझं. पी-सी-ओ-डी म्हणा, आपले शारीरिक म्हणजे अजून डोक्यामध्ये कोंडा होणे, शरीरातलं इम्बॅलन्स झालं की आता तुम्हाला सगळ्यांना लेडीजांचा प्रॉब्लेम काय असेल ते तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे त्यासाठी मी हे मागवलं होतं. आणि मला हे मी हातात जास्त बांगड्या होत्या म्हणून मी काढून ठेवलं होतं. आता ते मी घालणार आहे तुमच्यासमोर घालून दाखवणार आहे, की ते नवीन आता अ, दोन्ही पद्धतीचं दाखवणार आहे, की जुनं असेल तर ते कसं घालायचं काढून ठेवल्यानंतर आणि नवीन जर आलं आपल्या जवळ तर ते कसं वेअर करायचं. तर सपोज जर हे तुमच्यापर्यंत आता आलेलं असेल, तर हे ज्यांचं आहे त्यांनीच याला हात लावायचा आहे, त्यांनीच याला स्पर्श करायचा आहे. ज्यांचं आहे त्यांनीच. सपोज आता माझ्याकडे आलेलं आहे, तर हे पार्सल बॉक्स कुणाकडेही असू दे, त्याचा काही इश्यू नाहीये. पण जेव्हा हे ब्रेसलेट काढून ज्यांच्या हातात येईल किंवा कुणाच्याही हातात येईल, पण त्यांना हात लावून द्यायचा नाही. ज्यांचं आहे, ज्यांच्यासाठी आहे, त्यांनीच ह्याला हात लावायचा आहे आणि त्यांनीच हे हातात घ्यायचं आहे. आणि हे हातात आल्यानंतर ह्याला चार्ज म्हणजे एक्स्ट्रा काही करायची गरज नाही. मिठाच्या पाण्यात ठेवा, गवतावर ठेवा, कोवळ्या उन्हात ठेवा, त्याला हील करा, काही सुद्धा गरज नाही. कारण ते ऑलरेडी हील करून आलेलं असतं. फक्त ते आपल्याला वेअर करायचं असतं. इतकाच प्रॉब्लेम असतो. जेव्हा आपण हे घेणार आहे, हा हात जो आहे डावा हात आहे तो आपल्या हृदयाशी कनेक्ट असतो. अ, ह्या हाताच्या नसा ज्या असतात त्या आपल्या डायरेक्ट हृदयापर्यंत असतात. त्यामुळे डाव्या हातामध्ये हे घ्यायचं आहे. डाव्या हातात घेतल्यानंतर हे आपल्या दोन्ही म्हणजे बरोबर चेस्टच्या समोर बरोबर असं धरायचं आहे. हृदयाच्या समोर बरोबर असं धरायचं आहे आणि या दुसऱ्या हाताने त्याला असं फोल्ड करायचं आहे आणि आपल्या मनातली मनोकामना त्याला मागून जर नवीन असेल तर, नवीन ब्रेसलेट आलेलं असेल तर, मी सांगते आहे परत एकदा समजून घ्या. ज्यावेळेला नवीन ब्रेसलेट येतं, त्यावेळीची प्रोसेस ही करायची आहे आपल्याला. हे पूर्ण असं पकडायचं आहे आणि आपल्या मनामधली काही शंका असेल किंवा आपण कशासाठी मागवलं आहे. सपोज मी आता हेल्थसाठी मागवलेलं आहे. माझे हार्मोन्स इम्बॅलन्स आहेत, पी-सी-ओ-डीचा प्रॉब्लेम असेल किंवा डोक्यात कोंडा होणे किंवा सतत चिडचिड होणे, परत सतत राग येणे किंवा अ, अ, मूड स्विंग होणे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यासोबत होत असतात. मग त्या कुठेतरी आपल्या पूर्ण कमी व्हाव्यात, ह्यासाठी मी हे मागवलेलं होतं. तर मग हे काम करण्यासाठी हे आपल्यासोबत आपल्याशी कनेक्ट होण्यासाठी हे पूर्ण आपली ऊर्जा ही दोन्ही हाताची ऊर्जा याला द्यायला लागते आणि आपण हील करावं लागतं ह्याला आपण स्वतः. तर मी हील करून दाखवते हे कसं करायचं. डोळे बंद करायचे आणि आपली जी इच्छा आहे ती याच्याशी कनेक्ट होऊन आपण यांना मागायची आहे आणि ते नंतरच आपल्या हातामध्ये घालायचं आहे आणि हातामध्ये घालताना मला विचारूनच घालायचं कारण हे प्रत्येकाच्या राशीनुसार प्रत्येकाचं वेगळं-वेगळं असतं. आता हे माझ्यासाठी उजव्या हातामध्ये आहे आणि हे जे होतं सॉरी ग्रीन अवेंचुरिनचं होतं ते डाव्या हातामध्ये आहे आणि हे आहे ते उजव्या हातामध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं वेगळं-वेगळं असतं. त्यामुळे तुम्ही मला विचारल्याशिवाय कधीच म्हणजे हे ब्रेसलेट वेअर करू नका. तर आता हे मला उजव्या हातात घालायचं आहे. त्यामुळे अगोदर मी हील करून घेते आणि नंतर मग ती वेअर कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. हे आपण आता बोलून झालेलं आहे. आपलं जे काही असेल ते आपल्या मनातल्या काही भावना ज्या असतील त्या याला सांगायचं आहे. आपण याच्याशी कनेक्ट व्हायचं आहे आणि नंतर हे बघितलं तर आपल्याला काहीतरी चेंज वाटतोय आपल्यात आणि या गोष्टीमध्ये. तर हे लगेच आपण या हातामध्ये घालून घ्यायचं आहे. लगेच.
आणि नंतर 45 दिवस किंवा 45 दिवस तर अजिबात हे आपल्यापासून वेगळं होऊन द्यायचं नाहीये. जेणेकरून आपलं आणि याचं नातं चांगलं घट्ट व्हायला लागतं. आपल्या म्हणजे ह्याच्यात आणि आपल्यात प्रेम निर्माण व्हायला लागते. कारण ह्या गोष्टीशी माझे खूप काही गोष्टी निगडीत आहेत गेल्या 6 महिन्यामध्ये. तर मला आता ह्याच्याशी मैत्री खूप छान झालेली आहे आणि ही गोष्ट मला सोडून माझ्यापासून लांब राहू शकत नाही आणि मी ही काढून कधीच ठेवू शकत नाही. ही अशी मैत्री जी आहे ती घट्ट व्हायला लागते, तरच हे काम करतं. एक विश्वास असतो आपल्यासोबत हा. तो विश्वास आपल्याशी कनेक्ट होऊन आपण आपलं कार्य करायला सुरुवात करतो. तर हे झालं या गोष्टीचं. तर आता दुसरं जे जुनं आहे किंवा खूप दिवस आहे. माझ्या आता मी बांगड्या होत्या खूप हातामध्ये म्हणून मी काढून ठेवलं होतं. परत मला ते घालायचं आहे. मला हेल्थ इश्यू परत वाढलेला आहे. त्यामुळे मला परत हे घालायचं आहे. तर घालायच्या अगोदर मला सहसा शक्यतो मिठाच्या पाण्यात ठेवण्यापेक्षा अजून जर मी तुम्हाला काही सांगायचं म्हटलं तर हे जास्त गवत वगैरे असतं, कवळं गवत असतं. एकदम छोटं एकदम गार्डनमध्ये असतं तसं. असतं. तशामध्ये नेऊन गार्डनमध्ये थोडा वेळ हे ठेवायचं असतं. फुलांच्या झाडामध्ये ठेवायचं, तुळशीमध्ये ठेवायचं. तुळशीपत्र तोडायची किंवा तुळशीपत्राला अडकवून जरी ठेवलं तरी चालेल. तुळशीपत्रामध्ये ठेवायचं. जिथं पवित्र जागा आहे, पवित्र स्थान आहे, तिथं जरी ठेवलं तरी चालेल. देवासमोर ठेवले तर चालेल, स्वामींसमोर ठेवले तर चालेल. दुसरं असं आहे की स्वामींचं आपण नामस्मरण जप करतो, त्यावेळेला जे पाणी असतं त्या पाण्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये एक रात्र ठेवलं आणि ते सकाळी आपण वेअर केलं तरी चालेल. अशा काही गोष्टी आहेत आणि दुसरं कोवळ्या उन्हात तर खूप छान इफेक्ट पडतो याचा. जास्त इफेक्ट हा पौर्णिमेच्या रात्रीचा आहे. ह्या पौर्णिमेच्या रात्रीला ह्याला आपण त्या पौर्णिमेचा जो चंद्र आहे त्याची जी ऊर्जा आहे, त्याचा जो सूर्यकिरण सॉरी चंद्राचा किरण जो आहे तो हे त्या रात्रीच्या प्रहरामध्ये आपल्याला तिथं बाहेर घ्यायचा आहे आणि त्या चंद्राच्या उजेडामध्ये हे पूर्ण ज्यावेळेला लख्ख पौर्णिमा असते, पूर्ण चंद्राचा प्रकाश जो असतो तो लख्खपणे लाईट लावल्यासारखा पडत असतो बाहेर गेलं तरी. तरी त्यावेळेला हे आपल्याला बाहेर नेऊन ही ऊर्जा त्यांना द्यायची आहे. एक रात्र तुम्ही एका डब्यामध्ये घालून किंवा डब्बा ओपन ठेवून, एखादी वाटी ठेवून आपण बाहेर गॅलरीमध्ये किंवा कुठेही ठेवलं किंवा वरती आपण टेरेसवर वगैरे जरी ठेवलं, तरी त्याला हील होतं व्यवस्थित. रात्रभर एक रात्र हिला ऊर्जा द्यायची असते. खूप छान असते ती ऊर्जा. पौर्णिमेची ऊर्जा याला खूपच इफेक्ट असते सगळ्यापेक्षा जास्त. आणि दुसरं जर आता मी सिंपलमध्ये जर सांगायचं म्हटलं तर हे मिठाचं पाणी आहे. याच्यापेक्षाही जास्त पौर्णिमेच्या रात्रीचा जास्त इफेक्ट आहे. गवताचा जास्त इफेक्ट आहे. हे जास्त मला वाटतं हे. आणि एकदा आपण याला स्पर्श केला की हे आपण कोणाच्याही हातात द्यायचं नाहीये. आणि जेव्हा आपलं ही वस्तू कोणाच्या जरी हातात राहील किंवा अडगळीत पडून थोडे दिवस राहील किंवा एखाद्या डब्यामध्ये पडून राहील, तेव्हा आपण ह्याला काढून ह्याला स्वच्छ केल्याशिवाय ह्याला हेलिंग दिल्याशिवाय आपण याला वेअर करायचं नाही. कारण त्या गोष्टी ह्याच्यामध्ये सगळ्या खेचून घेतलेल्या असतात आणि त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होत असतो. तर आता हे मी ह्या पाण्यामध्ये ठेवते आहे आणि हे एक रात्र ठेवायचं असतं आणि एक रात्र किंवा एक 5 मिनिटं तरी ठेवायचं असतं आणि एक 5 मिनिटानंतर हे एक्स्ट्रा जे मणी आहेत, कारण येताना जास्त मणी येतात. ह्या ब्रेसलेटमधले थोडे, ह्या ब्रेसलेटमधले थोडे आणि हे सगळे ब्रेसलेटमधले थोडे मणी मी काढलेले होते. ते एक्स्ट्रा झाले म्हणून मी ठेवलेले नाहीयेत. हे एक ब्रेसलेट तयार केलेलं आहे आणि ते सुद्धा मी वापरते. कारण हे मणी खूप भारीतले आहेत. हे क्रिस्टल जे आहे ते मी हेल्थसाठी 2,500 ते 3,000 पर्यंत पर्चेस केलं होतं त्यावेळेला. पण आता जसं आपल्याला वाटतंय त्या पद्धतीने आपण घेऊ शकतो. कितीही पर्यंत प्राईसमध्ये हे येत असतं. 999 पर्यंत 1,500, 2,000, 2,500, 3,000 जितकं आपण चांगलं क्वालिटीचं घेऊ तितकंच आपल्याला रिझल्ट चांगला येत असतो. हे आपल्यावर डिपेंडून असतं. तर आता हे झालेलं आहे ब्रेसलेट. आता मी हे याच्यामध्ये ठेवून काढते याला. हे दुसरं पण त्यामध्ये ठेवते. हे नंतर बघू आपण. तर हे स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं पहिला तर. स्वच्छ कपड्याने पुसून घेतल्यानंतर ह्याला परत हील करायचं आपण. जसं आपण अगोदर जसं हील केलं होतं तसं आता हील करायचं आणि मगच वेअर करायचं. तेव्हा कुठे हे आपल्याशी कनेक्ट होतं. श्री स्वामी बघा, हे झालं आहे आता हील. आपण याला वेअर करायचं आहे. पण आता हे एकदा मी घातलंय, तर हे मला 45 दिवस काढायचं नाही. अजिबात काढायचं नाही. जर आधेमध्ये आपल्याला पिरियड वगैरे आले, काय आले, तर अजिबात नाही. हे काढायचं नाही आपल्याला. हे आपल्या सोबतच ठेवायचं आहे.
पण अधूनमधून ह्याला चार्ज करत राहायचं आहे, जेणेकरून आपल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या ह्या गोष्टीशी कनेक्ट राहायला पाहिजेत. ही आपल्या शरीरातली ऊर्जा खेचत असते. जसं आपल्या पायातली जोडवी जसं काळी पडत असते किंवा कधी-कधी चमकत असते, त्या पद्धतीनेच ह्या गोष्टी सुद्धा असतात. आपल्या ऊर्जेवर असतं सगळं. ज्यावेळी आपली उष्णता वाढत असते किंवा आपल्या शरीरातली निगेटिव्ह शक्ती असते, ही ऊर्जा जशी आपण पायात जोडवे घालतो, कानात काहीतरी घालतो आपण वस्तू. जेव्हा आपली ही ऊर्जा आपली पायातली जोडवी जशी किंवा पैंजण बघा, जसं काळं पडतं, कधी-कधी चमकतं, त्यावेळेवर आपल्याला समजतं की आपल्यामध्ये उष्णता जास्त झाली आहे, ऊर्जा जास्त झाली आहे, निगेटिव्ह शक्ती जास्त झालेली आहे. तर तसंच आहे ह्याचं पण. ही ऊर्जा आपल्यात खेचून घेत असते निगेटिव्ह, पॉझिटिव्ह शक्तीची. आणि अंगठीबद्दल सुद्धा मी माहिती देणार आहे. पण जर तुम्हाला वाटत असेल की हो ताई आम्हाला या अंगठींबद्दल सुद्धा, ह्या क्रिस्टलबद्दल सुद्धा किंवा हे अंगठी अशी जी आहे, ती कोणी-कोणी घालावी, कोणी-कोणी वेअर करावी, कोणत्या राशीसाठी योग्य आहे, ती जरी सुद्धा माहिती हवी असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा किंवा मी आता हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर मला तुम्ही कमेंट करून सांगा, "हो ताई, ती सुद्धा माहिती आम्हाला द्या." तर मी नक्की तुम्हाला ती माहिती देईन. आणि क्रिस्टलबद्दल किंवा ब्रेसलेटबद्दल अजून तुम्हाला काही अजूनही माझ्यापेक्षा जास्त जर काही माहीत असेल, तरी सुद्धा कमेंट करून सांगा. ते सुद्धा आवर्जून दुसऱ्यांनाही समजेल, मलाही समजेल किंवा मी आपल्यापासून अजून 4 लोकांना जर चांगली माहिती पोहोचत असेल, तर काहीच हरकत नाहीये, की आपण त्यांच्यापर्यंत चांगली माहिती पोहोचवावी. श्री स्वामी समर्थ. शेवटी आपण सेवेकरी आहोत तुम्ही, मी. तर आपली सेवा दुसऱ्यापर्यंत पोहोचली, की आपण चांगलं दिलं तरच आपल्याकडे चांगलं परत येत असतं. हे माझा सांगण्याचा हेतू आहे. जर तुम्हाला अजून काही माहिती असेल तरी सुद्धा मला सांगा. आवर्जून सांगा, जेणेकरून मीही तुमच्या काही गोष्टी सगळ्यांपर्यंत पोहोच करत राहील. आणि दुसरं असं आहे, की तुमच्या स्वामी समर्थांचा अनुभव जो आहे, तो सुद्धा मला सांगा. जेणेकरून तो सुद्धा मी YouTube चॅनेलद्वारे किंवा Insta चॅनेलद्वारे तुमच्या काही गोष्टी मी पोस्ट करू शकेल. कारण स्वामी समर्थांचा चमत्कार खूप मोठा आहे. तर तुमचाही आयुष्यामध्ये तसं आणि लिंक वगैरे नाव वगैरे कुठं मी लिंक करणार नाही. तुमचं प्रायव्हेट नाव राहील किंवा कुठेही मी सांगणार नाही. जर तशी तुमची इच्छा असेल तरच सांगेन. तर फक्त तुम्ही माहिती देत राहा, की ताई असा-असा आमच्या आयुष्यामध्ये हा प्रसंग घडला स्वामींच्या आशीर्वादाने. तर हा अनुभव आमच्यासाठी खूप वेगळा होता. हा अनुभव तुम्ही सांगायला मला विसरू नका. जेणेकरून ह्या गोष्टींमुळे आपल्यामुळे दुसरा जर ते भक्ती करायला सुरुवात करत असेल, तर नक्कीच आपल्याला चांगलेच आहे हे, नाही का? तर बघा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा व्हिडिओ कसा वाटला, ही एनर्जी कशी वाटली हे सांगायला विसरू नका. आणि अ, आपल्या म्हणजे तुम्हाला थोडक्यात, की तुम्हाला कोणतं क्रिस्टल किंवा कोणत्या गोष्टी, कोणता कलर तुम्हाला आकर्षित करतो, हे देखील मला सांगायला विसरू नका. कारण त्या कलर मुळे किंवा कलरवरती डिपेंड होऊन असतं, की आपल्यामध्ये कोणत्या गोष्टी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आहेत. ब्लॅक कलर आवडणे किंवा गुलाबी कलर आवडणे किंवा रेड कलर आवडणे, अशा काही कलर्स आहेत. त्यावर सुद्धा आपलं फ्युचर असतं किंवा आपल्या सध्याची काही गोष्टी घडणाऱ्या असतात, त्या सुद्धा त्यावर अवलंबून असतात. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.